gua kamu nama depan संविधानाला विरोध करण्यासाठी बाबासाहेबांचं निधन झाल्यापासून जी बामणी मानसिकता बाबासाहेबांचं संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनाही कळायला असेल की बाबा ह्या आज महाराष्ट्र बंद आहे. महाराष्ट्र बंदमधून बाबा आज महाराष्ट्रामध्ये जी लोक म्हणतात कटेंगे तो बटेंगे तसं नाही. महाराष्ट्रातले सगळे एक आहे आणि सेफ आहे. या ठिकाणून सांगतो की महाराष्ट्रातलं एक आहे. वेळ प्रसंगी आल्यानंतर असते किती भांडवल येते जाते काय देणं घेणं नाही. परभणीमध्ये जी कोण अशोक घोरमाडा म्हणायचं एक पीआय आहे त्या पीआयने कोम्बिंग ऑपरेशन काढून भीमनगरमध्ये घुसून आपल्या समाजातल्या महिलांना मारहाण केली. लोकांना घरातून बाहेर काढलं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक शासनाला विनंती करतो की बाबा जी परभणीमधली जी घटना घडली त्या घटनेतील गुन्हे जर तुम्ही तात्काळ मागे घेतले नाहीत आणि त्या ठिकाणच्या समाजाला न्याय दिला नाही तर येत्या काही दिवसामध्ये जी परभणीत घडलं ती महाराष्ट्रात घडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो थांबतो. जय भीम. या देशाला दिलं या संविधानाला जगात तोड नाही. अशा संविधानाची परभणी शहरामध्ये तोडफोड करण्यात एका मातेफिरूला यश आलं. त्याला मी यशच म्हणेन. त्याचं कारण असं आहे तत्पूर्वी 2 दिवसापूर्वी त्या शहरामध्ये हिंदुत्ववादी जी संघटना आहेत ज्या संघटनेनं ज्या विचारानं बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध केला त्या विचाराच्या संघटनेचं त्या ठिकाणी एक बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ एक त्यांनी मोर्चातनं ज्या विचारानं बाबासाहेबांच्या संविधानाला सुरुवातीपासून विरोध केला त्या विचाराच्या लोकांचा एक मोर्चा त्या ठिकाणी निघाला. ज्याला हिंदुत्वाचं संरक्षण करण्यासाठी बांगलादेशमध्ये विदेशात हिंदूवर अन्याय होलाय या सदराखाली त्यांनी एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चातलाच एक मातेफिरू ज्यांचा विचार संविधानाच्या विरोधात आहे अशा मातेफिरूच्या प्रतिमेची संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड केली विटंबना केली आणि त्याच्या निषेधात परभणी RSS असेल तत्सम संघटना ज्या संघटनेच्या विचारानं बाबासाहेबांच्या संविधानाला सुरुवातीपासून विरोध केला